नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. हे व्रत भगवान शिवांचे अवतार देव खंडोबा यांना समर्पित आहे. खंडोबा, मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारखे इतर नावांनीही त्यांना ओळखले जाते, जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची पूजा केली जाते. यंदा 2025 मध्ये चंपाषष्ठी जी आहे ती 26 नोव्हेंबर 2025 वार बुधवारी साजरी केली जाणार आहे. जेजुरी येथील खंडोबा मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या थाटामाटात आयोजित केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिथीला सांजेला घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीची नागदिवे व देव मुटके पुरणाचे 5 दिवे तयार करून शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवांना ओवाळावे. शक्य नसल्यास तेलाने वाती प्रज्वलित करावेत व औक्षण करावे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी चंपाषष्ठी देवघरातील सर्व देवांना पंचामृताने अभिषेक करावा. चाफ्याची फुले देवांना अर्पण करावीत. घाटावर फुलांची माळ अर्पण करावी. दिवा प्रज्वलित करून देवांना ओवाळावे. पुरणाचा नैवेद्य, त्याचबरोबर बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, नवा कांदा, दही, भात, लिंबू, गाजर इत्यादी नैवेद्य दाखवावा. चंपाषष्ठीला तळी भरणे कुटुंबातील कुळाचार असतो, त्यामुळे घरातील घरोघरी तळी उचलतात. तामणामध्ये भंडारा भरून त्यावरती 5 विड्याची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा खोबरी वाटी ठेवावी. 5 मुले व पुरुषांना बोलून घट उचलावा व 3 वेळा येळकोट म्हणून तळी उचलावी. त्यानंतर तळी भंडारा करावा व दिवटी बुधले प्रज्वलित करावेत. या दिवशी मार्तंड भगवान व सूर्याची विशेष पूजा केली जाते. सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यदेवाला नमस्कार केला जातो. तसेच शिवांचेही दान केले जाते. शिवलिंगाची पूजा केली जाते, ज्यामध्ये दूध, गंगाजल अर्पण केले जाते. देवाला चंपा फुले अर्पण करण्याची देखील परंपरा आहे. या दिवशी जमिनीवर झोपण्याचेही महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी केलेली पूजा व्रत पापांचा नाश करते, समस्या दूर करते, जीवनामध्ये सुख शांती आणते. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले जातात, ज्यामुळे खंडेरायाचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. घरात दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं. असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला आलेल्या चंपाषष्ठीला तुम्ही काही नाही केलं, तळी जरी भरली नाही तरी कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे. असं केल्याने तुम्हाला खंडोबाचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर होतील. घरामध्ये सुख समृद्धी येईल. अशा या उपायांविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चंपाषष्ठी उत्सव 6 दिवस चालतो, जो अमावास्येपासून सुरू होतो आणि षष्ठीच्या दिवशी संपतो, म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी असं म्हणतात. हे 6 दिवसाचं व्रत आहे आणि ज्याला चंपाषष्ठीची नवरात्र असे देखील म्हणतात. भक्त पूर्ण श्रद्धेने 6 दिवस उपवास करतात. दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा लावून आरती करतात. चंपाषष्ठीचे महत्त्व शास्त्रामध्ये सविस्तरपणे वर्णन केलेले आहे. भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला, म्हणून हा दिवस चांगल्या वाईटाच्या विजयांचा प्रतीक आहे. या व्रताने पूर्ण जन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतं. धन, ऐश्वर्य, आरोग्य, कुटुंब सुख मिळते. जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. कुंडलीतील कालसर्पदोष नष्ट होतो, ज्यामुळे शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात. आणि त्याचबरोबर चंपाषष्ठीला कुत्र्याला खाऊ घालण्याची देखील परंपरा आहे, कारण असं केल्याने सर्व अडथळे दूर होतात. घरामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते. कुत्र्याला मल्हारी मार्तंडाचा अवतार समजले जाते. त्याला खायला देणे हे त्यांचे दर्शन घेण्यासारखे आहे. खंडेराय अर्थात मल्हारी मार्तंड जे आहेत त्या अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जातात. ज्यांना त्यांचा पुरुष कुलदैवत माहीत नाही त्यांनी देखील त्या म्हणजे खंडेरायाची सेवा केल्याने त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. म्हणूनच कुत्र्याच्या स्वरूपात असलेल्या खंडेरायांची सेवा आज आपल्याला करायची आहे, कारण आपल्याला जेजुरीला जाणं किंवा प्रत्यक्षात ते तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेणं शक्य नाही आणि उद्या कुठेतरी देवी संचार त्यांचा होत असतो आणि कुत्र्याचं स्वरूप जे आहे ते खंडेरायाचं मानलं जातं. म्हणून ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. शक्य असेल तर अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधी हा उपाय करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30
ही वेळ सोडून, कारण बघा बऱ्याचदा असं होतं की खूप आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, कुटुंबाची साथ मिळत नाही. खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा जो आहे तो फार काळ घरामध्ये टिकत नाही आणि त्या कारणाने तो खर्च होतो. म्हणजे तुमच्या घरामध्ये पैशाविषयक समस्या असतात, ज्यामुळे तुम्हाला वारंवार इतरांकडून पैसे उधार उसनवारी घ्यावी लागते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली आहेत. घरात असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि वारंवार हे जे संकट आहे आजारपणाच्या स्वरूपात तुमच्या घरामध्ये येत राहतं. त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. कुठेतरी स्थिरता जीवनामध्ये लाभावी यासाठी तुम्ही प्रयत्न करताय, पण हे जे संकट तुमच्या घरावरती येतं त्यातून तुम्ही सुटू शकत नाही. म्हणून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही. त्याचबरोबर तुमच्या मुलाविषयक काही समस्या आहेत. घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करत असतील, रडत असतील, मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करत असतील, घरच्यांना ऐकत नसतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल, त्यांच्यावर वारंवार संकट विघ्न येत असतील, काही ना काहीतरी दुखापत त्यांना कुठे गेल्यानंतर होत असेल किंवा नजरदोष होत असतील, त्यामुळे ते वारंवार आजारी राहत असतील, तर आपल्या घरामध्ये प्रसन्न सकारात्मक अशा वातावरणामध्ये वाटूच शकत नाही. आणि त्याचबरोबर जर घरामध्ये उपवर मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आणि ज्यांना खूप वर्षापासून म्हणजे मुलं बाळ होत नाही त्यांनी चंपाषष्ठी व्रत करावं. खरं तर षडरात्रीचं व्रत देखील जोडप्यांनी केल्याने त्यांना जर मूलबाळ होत नसेल तर अशा दाम्पत्यांना म्हणजे संतान प्राप्तीचे योग देखील जुळून येतात असं म्हणतात. पण आता 6 दिवस जर तुम्ही हे व्रत केलेलं नसेल तर नक्कीच तुम्ही आजच्या दिवशी जोडीने उपास करायचा आहे. खंडेरायांना नैवेद्य वगैरे दाखवायचा, तळी वगैरे भरायची तुमच्याकडे तशी प्रथा असेल तर, आणि जर तळी वगैरे भरत नसतील किंवा खंडोबा तुमचा जर कुलदैवत नसेल, दुसरा असेल तरी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. कारण आधी सांगितल्याप्रमाणे कुत्र्याच्या रूपामध्ये खंडेराय जे आहेत ते पृथ्वीवरती वावरत असतात. कारण इतर दिवसांच्या तुलनेमध्ये त्यांचं देवी तत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. म्हणून हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. पहाटे लवकर उठल्यानंतर घराची स्वच्छता वगैरे झाली की सर्वप्रथम देवपूजा वगैरे करून घ्यायची. तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल तर ते घट तुमच्या पद्धतीने तुम्ही हलवू शकता. तळी भरल्यानंतर किंवा नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर आता नैवेद्यामध्ये काय करायचं तर तुमचा घरामध्ये जोही नैवेद्य पूर्णावरणाचा किंवा बऱ्याचशा घरामध्ये बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत हा स्वयंपाक केला जातो. कारण तो खंडेरायांना अत्यंत प्रिय आहे. तर तो स्वयंपाक तुम्हाला तयार करायचा आहे. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा आपण स्वयंपाक करतो म्हणजे पोळ्या किंवा भाकरी आपण करतो तर पहिली पोळी जी आहे ती आपण गाईसाठी काढत असतो आणि शेवटची पोळी जी आहे किंवा भाकरी आहे ती कुत्र्यासाठी काढतो. अगदी त्याच प्रकारे आपण घरामध्ये जर बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरताचा नैवेद्य तयार करणार आहोत तर अशा वेळेस पहिली भाकरी गाईसाठी ठेवायची आहे आणि शेवटी भाकरी आपल्याला कुत्र्यासाठी काढायची आहे. आता कुत्र्यासाठी ती भाकरी काढून घेतल्यानंतर यावरती काय ठेवायचं तर उद्याच्या दिवशी यावरती वांग्याचं भरीत तुम्ही घरी बनवाल असेल कांद्याची पात वगैरे टाकून तर ते भरीत ठेवायचं आहे. वांग नसेल, तुमच्या घरामध्ये वांग खात नसतील इतर काही कारणं असतील तर तुम्ही एक गुळाचा खडा देखील त्यावरती ठेवू शकता. आता त्यानंतर काय करायचं, घराच्या आसपास तुम्हाला एखादा तरी कुत्रा तुम्हाला सापडेल. शक्य झालं तर काळ्या रंगाचा कुत्रा जर मिळाला तर उत्तम आहे. तर काय करायचं, जो कोणता कुत्रा तुम्हाला दिसेल त्या कुत्र्याजवळ जाऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पण आता नैवेद्य तर आपल्याला घ्यायचा आहे. एका ताटामध्ये हा नैवेद्य घ्यायचा, कलश भरून पाणी घ्यायचा आणि आपल्या घरामध्ये बघा खोबऱ्याच्या वाटीमध्ये जर तुम्ही हळद भरून ठेवलेली असेल म्हणजे षडनवरात्र तुमच्या घरामध्ये साजरे केले जात असतील तर ती खोबऱ्याच्या वाटीमध्ये असलेली हळद थोडीशी तुम्हाला घ्यायची आहे.
कारण हळद जी आहे ती भंडारा म्हणून ओळखली जाते, कारण ही खंडोबाची नवरात्राचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे भंडाऱ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही तो भंडारा घ्यायचा आहे. जर षडरात्र तुमच्या घरात नसतील तर देवघरातील थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे. कुत्र्याजवळ जायचं आहे. पाय धुवून दिले म्हणजे पायावरती पाणी टाकून दिलं तर टाकायचं, आणि नाही टाकता आला तर काय करायचं, जो तुम्ही भंडारा सोबत नेलेला आहे तो भंडारा कुत्र्यावरती टाकायचा. जर कपाळी टिळा लावू दिला तर उत्तमच आहे. तर तसं तुम्ही करू शकता, कारण कोणत्याही कुत्र्याचं या दिवशी दर्शन होण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण असं केल्याने आपल्या आयुष्यातील अडीअडचणी अडथळे दूर होतात. घरामध्ये सुख समृद्धी येते. खंडोबाच्या उपासनेमध्ये कुत्र्याला एक विशेष स्थान आहे. त्यामुळे चंपाषष्ठीला कुत्र्याला हे खंडोबाची सेवा करण्यासारखं आहे. म्हणून तो भंडारा लावल्यानंतर काय करायचं, ती बाजरीची भाकरी आणि वांग्याचा भरीत, गुळाचा खडा ठेवून ते जे ताट आहे तुम्ही कुत्र्यासमोर ठेवू शकता, आणि एका पेपरवरती ती जी भाकरी आहे तुम्हाला कुत्र्याला द्यायला ठेवायची. जमिनीवरती ठेवू नका, कारण आपण हा खंडोबाच्या स्वरूपात असलेल्या कुत्र्याला खाऊ घालणार आहे. तो नैवेद्याच्या स्वरूपात आहे. त्यानंतर पाणी त्या नैवेद्यभोवती फिरवायचं आहे. तुम्ही इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे. चूक भूल झाली असेल तर माफ करा अशी तुम्हाला क्षमा याचना करायची आहे, आणि तुम्ही घरी येऊ शकता. आता तुम्हाला हा नैवेद्य करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला आसपास एखादा कुत्रा दिसला, मग आता मी तर नैवेद्य सोबत आणलेला नाही, मग मी आता काय करू अशा वेळेस काय करू शकता, एखादा आसपास तुमच्या दुकान असेल, बिस्किटचा पुडा घ्या. उद्याच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी 5 प्रकारच्या मिठाई ज्या आहेत कुत्र्यांना खाऊ घालणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. खंडेराय प्रसन्न होता. बघा, अडीअडचणी देखील त्यामुळे दूर होतात. जर शक्य झालं तर या 5 प्रकारच्या मिठाया तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायच्या. ज्या रंगाचं कुत्र तुम्हाला दिसेल त्या कुत्र्याला तुम्हाला 5 प्रकारच्या मिठाया, किंवा एखाद्या दुकानामध्ये जर बिस्किटचा पुडा मिळाला तर ते बिस्किट किंवा एखाद्या गोडाचा पदार्थ, मग मिठाई जरी मिळाली तरी तुम्ही खाऊ घालायचे आहे. काही ना काहीतरी तुम्हाला खाऊ घालायचं आहे. कारण चंपाषष्ठी आहे. चंपाषष्ठीला खूप महत्त्व आहे. ज्याच्या घरामध्ये खंडोबाचे नवरात्र षडयात्र उत्सव सुरू आहे त्यांनी देखील हा उपाय करावा. कारण आधी सांगितल्याप्रमाणे कुत्र्याच्या स्वरूपामध्ये खंडेराय उद्या पृथ्वीवरती वावरत असतात. त्यामुळे कोणत्या रूपात ते आपल्याला भेटायला येतील हे सांगता येत नाही. आणि त्याचबरोबर षडरात्र उत्सवाच्या दरम्यान म्हणजे या 6 दिवसांमध्ये जर कुत्रा आसपास आला तर त्याला हाकलून लावायचं नाही. आज आला किंवा उद्या जर तुमच्या घराजवळ आला तर खंडेराव तुमच्या घरामध्ये आलेले आहेत असं समजून त्याला तुम्हाला काहीतरी खायला द्यायचं आहे. त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. शक्य झालं तर खंडेराया भंडारा आधी सांगितल्याप्रमाणे लावता आला तर उत्तम आहे. आणि जर घराच्या आसपास जर तुम्हाला कुत्रा दिसला नाही, शेजाऱ्यांच्या घरात आहे, तर त्या कुत्र्याला जाऊन तुम्ही पूजा केली, त्याला नैवेद्याच्या स्वरूपात खाऊ घातलं तरी चालतं. शेजाऱ्यांची तुम्हाला तशी परवानगी घ्यावी लागते. आणि मला नाही वाटत की उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी कोणी तुम्हाला अडवेल की असं करू नका वगैरे. पण जे पाळीव कुत्रे असतात त्यांना एक विशिष्ट प्रकारचं डाएट दिलं जातं. ते 2 वेळा वगैरे अन्न घेतात. पण तुम्ही दिलेला हा नैवेद्य जर त्या कुत्र्याने खाल्ला तर उत्तम आहे. असं समजा की तुम्हाला खंडोबाचे आशीर्वाद मिळालेले आहेत. खंडोबा तुमच्यावरती प्रसन्न झालेले आहेत. आणि जर कुत्र्याने नाही खाल्लं तरी काही तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका ठेवायची नाही. असा हा उपाय तुम्ही आज नक्की करून बघा. धन्यवाद.